गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर अपघाताच्या बातम्या समोर येत आहेत। अशातच पिंपरी चिंचवडच्या सोसायटीत कारने बाळासह मावशीला उडवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। हा भीषण अपघात परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय। या घटनेमध्ये मुलाचा पाय फ्रॅक्चर झालाय तर मावशीला सुद्धा चांगलाच मार लागला आहे। मोशीच्या प्रिटीन ग्रीन सोसायटीत या अपघात घडलाय। 16 जानेवारीला हा अपघात झाला असून अद्याप या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही। या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे। यामध्ये पाहिल्यानंतर या अपघातामध्ये कार चालकाची चूक आहे हे सांगण्यासाठी कुणा ज्योतिषाची नक्कीच गरज नाही। मात्र जखमी मुलाच्या वडिलांनी यात माझ्याच मुलाची चूक आहे, तोच गाडीच्या समोर धावत आला असं त्यांनी पोलिसांना लिहून दिल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। कदाचित मुलाच्या वडिलांवर दबाव असण्याची शक्यता नाकारता येत नाही, पण पोलिसांना हा अपघात गंभीर वाटू नये ही खरी शोकांतिका आहे। पोलिसांनी सुमोटो कारवाई का केली नाही हा खरा प्रश्न उपस्थित होतोय। पुण्यातील पोर्श कार अपघातातून पिंपरी चिंचवड पोलिसांनी काही धडा घेतला नसल्याचं यातून पुन्हा एकदा सिद्ध झालंय। त्याचबरोबर या घटनेनंतर नागरिकांनी पोलिसांवरती देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे। या घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये लहान मुलगा आणि त्याची मावशी एका बाजूने जात असताना समोरील बाजूने कार सरळ येता येता तिरकी होते आणि त्या दोघांच्या अंगावरती जाते। घटना घडताच आजूबाजूचे सर्वजण त्या ठिकाणी बाजूला होतात हे दृश्य सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येते। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.